तर नमस्कार शेळीपालक आणि शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण पाहणार आहोत की आपण जर 25 शेळ्या पाळल्या तर आपल्याला किती खर्च होऊन त्यामध्ये आपल्याला निव्वळ नफा किती राहू शकतो. तर आपल्याला माहीतच आहे की ग्रामीण भागामध्ये लोकांचा हा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि तसेच शेतीशी जोडधंदा म्हणून पशुपालन किंवा मुख्य उद्योग म्हणून पशुपालन. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहताच की प्रत्येकाच्या घरी 2-3 शेळ्या असतातच आणि त्या शेळ्या शेतकरी त्यांच्या घरच्या स्त्रिया आपल्यासोबत चरायला घेऊन जात असतात. आणि काही जण आपल्या गावातील जे रखवालदार असतात त्यांच्याकडे रखवालीला टाकत असतात. शेळीपालन जर आपण म्हटलं तर खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असं म्हटलं तरी काही आपल्याला हरकत नाही. आपण बरेच असे उद्योग पाहतो, जसे की कुक्कुटपालन झालं, दुग्ध व्यवसाय. पण या व्यवसायात होणारा खर्च आणि त्यानुसार आपल्याला जो उत्पन्न मिळतो त्या मानानं तो खर्च जास्त असतो. पण आपल्याला जो शेळीपालनात व्यवसाय आहे त्यात खर्च खूप कमी येतो. ते कसं? कारण आपण एक गाईच्या चाऱ्यामध्ये 10 शेळ्या भागू शकतो. या शेळीपालनात सर्वांना सारखाच खर्च येईल असं नाही, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने शेळीपालन करत असतो. की जसे की कोणाचे बंदिस्त असते, कोणाचे अर्धी बंदिस्त असते, तर कोणाचे फिरस्ती असते. मग त्यामध्ये येणारा त्यांचा खर्च हा वेगवेगळा असतो. जर आपण आता 25 शेळ्याचे उत्पादन पाहिले तर शेळ्या ह्या ह्या 5 महिन्यानंतर वेतात, तुम्हाला पण माहीत असेल. आणि त्यांचा एक वेत म्हणजे आपण 8 महिने मानले तरी काही हरकत नाही, कारण शेळी वेल्यानंतर तिचे पिल्लू विक्रीस येण्यास कमीत कमी 3 ते 4 महिने लागते. यावरून आपण पकडू शकतो की 25 शेळ्या वेण्यापासून ते पिल्लू विक्री करेपर्यंत त्यांचा तो तेवढा काळ जातो. 25 शेळ्या 50 पिल्लं असं नाही, तर कोणती शेळी 3 पिल्लं देते, कोणती 1 देते, तर कोणती शेळी 2 पिल्लं देते. आणि तसंच सोबत हा जिवंत प्राण्याचा व्यवसाय आहे. तर किती पण तुम्ही त्यात तुरमखा असेल तर शेळीपालनात 5% मर होते म्हणजे होतेच. आपण जर म्हणून 25 शेळ्यामध्ये जर आपण धरलं तर आपल्याला वरच्या 5 शेळ्या या सोडून द्यावं लागते. त्याचं आपल्याला गणितच घेता येणार नाही. तर आपण फक्त 20 शेळ्या म्हणून 40 पिल्लं गृहीत धरायचे. आता हे 40 पिल्लं म्हणजे जर आपण एक पिल्लू कमीत कमी 5,000ला पकडले, कारण प्रत्येक पिल्लू हे सारख्याच भावात जाईल असे नाही. म्हणजेच आपले एका वेताचे 40 पिल्ले, 40 पिल्ले गुणिले 5,000 बरोबर 2 लाख रुपये. तर असेच आपले 2 वेताचे जर पकडले तर 4 लाख. तर त्यात होणारा खर्च म्हटला तर शेळ्यांच्या छोट्या मोठ्या अडचणीवर औषध उपचार, त्यांचा खुराकाचा खर्च, सोबतच चारा. जसं आपण लमसम घेतलं तर खर्च हा आपण 1 लाख पकडू शकतो. तरी पण आपल्याला निव्वळ नफा हा वर्षाकाठी 3 लाख रुपये शिल्लक राहतो. फक्त आपल्याला त्यात मेहनत घ्यावी लागेल. आपण मेहनत तर घेतो, मग आपल्याच व्यवसायासाठी घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सोबतच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या.